शेतकरी बंधूंनो, हे बघा या शेतात किती प्रमाणात हे सगळे तण आहेत. तिच्यात कडुबी आहे, केना पण आहे उभ्या पानाचा. भाऊ दुसरा व्हिडिओ दाखवतो, याच शेतातला तोच व्हिडिओ पहा. हे पहा, 3 दिवसाआधी हे पहा शेतकरी बंधूंनो, या शेतातला हे सगळे तण पूर्ण कुडले, वाळून सगळे चक झाले. काहीच या ठिकाणी राहिले नाही. हे पहा लाईव्ह विकास भाऊच्या शेतातला आहे. मेले सगळे तण. किती दिवसात? 3 दिवसात 22 तारखेला दाखवला ना. हो हो 3 दिवसात. पहा 22 तारीख हा आहे 22 जुलैचा फोटो आणि जो आहे 25 तारखेला. हे पहा या शेतातला 25चा. किती तणांवर होते सगळे तण. भाऊ तुमच्या शेतातला दाखवा एकदा. 3 दिवसाचा रिझल्ट केना, हितभर केना आहे. हितभर केना आहे. 3 दिवसात एवढ्या प्रमाणात हा गेला. किती मोठा होता पहा. अजून पुढं आहेत का काही फोटो भाऊच्या शेतातला. आणि व्हिडिओ लागला होता. हे पाहत बाकीचे जे इथं येते सगळेच गेले. जो मोठा केना होता हे पहा, हे पण गेले. आणि जो मोठा केना होता तो सुद्धा म्हणजे 3 दिवसात भरपूर गेला. हे पहा, हे तर बाकीचं वाढलंच आहे. खूप छान रिझल्ट भाऊला या ठिकाणी आलेला आहे. सोयाबीन खूप वाढलेला आहे. आजची तारीख आहे 2 ऑगस्ट. साई कृपा कृषी केंद्र खामगाव. एक्सलंट रिझल्ट शेतकऱ्यांना मिळाले आहेत. परंतु काही ठिकाणी जर प्रॉब्लेम आले असतील तर त्याला सगळ्या गोष्टी कारणीभूत नसतात. 100% रिझल्ट भेटल नाही भेटल, कमी जास्त होऊ शकते. एका शेतकऱ्याने गढूळ पाणी घेतलेलं नव्हतं. म्हणजे गढूळ पाणी घेतलं, नदीतलं पाणी होतं, ते सरळ गढूळ पाणी असल्यामुळे त्या ठिकाणी काय झालं, अपेक्षित त्यांना रिझल्ट आला नाही. पण त्यांनी सुद्धा मान्य केलं की भाऊ मी नदीतलं पाणी वापरलं, त्याच्यामुळे रिझल्ट कमी जास्त आला.